हॅलो गायज, दिस इज शलाका गौतम दिस साइड आणि आज मी तुम्हासाठी घेऊन आलेली आहे एक खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट जी आपण रोजच्या जीवनामध्ये वापरली जाते. खूप खूप माझ्यासाठी तर फार महत्वाची गोष्ट, कारण ती वस्तू लावल्याशिवाय मी घरातनं बाहेर पडत नाही. मग ते मला नुसतं खाली मार्केटमध्ये जायचं असेल, किंवा मी कुठे फंक्शनसाठी जात असेल, किंवा मी कुठे बाहेर फिरायला जात असेल, मी ती गोष्ट लावल्याशिवाय घरातनं बाहेर पडत नाही. आणि माझंच नाही, अशा बऱ्याच मुली आहेत, बायका आहेत की त्यांना ही गोष्ट प्रचंड आवडते आणि ती गोष्ट आहे लिपस्टिक. लिपस्टिक ही अशी गोष्ट आहे की ती एखाद्या व्यक्ती, एखाद्या बाई, एखाद्या मुलीला, एखाद्या ब्राईड असो, कुणी असो, ही लिपस्टिक पूर्ण त्यांच्या सौंदर्यामध्ये एक जान टाकते. लिपस्टिक लावल्याशिवाय मेकअपला एक चमक येत नाही, एक ग्लो येत नाही. मग ती न्यूड असो, मॅट असो, डार्क असो, किंवा ऑइल फॉर्म मध्ये असो, किंवा लिक्विड असो, लिप बाम्स असो, काहीही असो, पण लिपस्टिक ही मस्त आहे. माझ्यासाठी तर फार मस्त गोष्ट आहे आणि मला ही अतिशय आवडते. लिपस्टिक, माझ्याकडे लिपस्टिकचा भंडार आहे. पण आता मी तुम्हाला ज्या लिपस्टिक्स दाखवणार आहे ह्या खूप सुंदर, खूप कम्फर्टेबल, लिप्सवर कम्फर्टेबल, आणि त्या नो डाऊट द ट्रान्सफर अजिबात नाही आहेत. पण तुम्ही ह्या लिपस्टिक्स ज्या आहेत त्या के ब्युटीच्या आहेत. ह्या लिपस्टिकचं नाव आहे के ब्युटी हायड्रा क्रीम लिपस्टिक. खूपच सुंदर लिपस्टिक्स आहेत, एकदम लाईट वेट आहे, लिप्सवर कम्फर्टेबल आहे आणि ह्या लिपस्टिक्स खूप काळ टिकतील असं मी सांगू शकत नाही, कारण ह्या क्रीम आहेत आणि प्लस बुलेट्स आहेत. सो ह्या कम्पॅरेटिव्हली तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या लिप्सवर, ओठांवर दीर्घकाळ टिकणं थोडंसं अवघड आहे. पण ह्या क्रीम बेस्ड मध्ये असल्यामुळे ह्या ग्लॉसी फिनिश देतात, ह्या टचअप करण्यासाठी ह्या खूप इझी असतात. आणि मी स्वतः मॅट लिपस्टिक्स मोस्टली प्रिफर करत नाही. मी ह्या क्रीम लिपस्टिक्स जास्त मला आवडतात ऍक्च्युली. सो आता मी तुम्हाला ज्या लिपस्टिक्स ह्या दाखवणार आहे, माझ्याकडे 10 शेड आहेत त्याच्या. सो ह्या शेड्सची आपण करूया सुरुवात. मी तुम्हाला हँड स्वॉचेस दाखवणार आहे. सो तुम्ही ह्या हँड स्वॉचेस बघा आणि तुम्हाला लक्षात येते. बाय द वे, सध्या मी हा जो शेड लावलेला आहे हा बरेच जणांनी मला विचारलेला आहे की हा पिंकी रोजी शेड कुठला आहे. तर हा आहे या लिपस्टिक मधला टॉम बॉय शेड. ओके, आता आपण हँड स्वॉचेस वर जाऊया. पहिली लिपस्टिक आहे पनाश. पनाश जो शेड आहे, हा करंट फेवरेट शेड म्हणू शकता. हा शेड इतका सुंदर आहे, तुम्ही हा शेड बघू शकता. हा अतिशय न्यूट्रल, न्यूड, पीची, डेली वेअर साठी, ऑफिस वेअर असो, पार्टी असो, काहीही असो, तुम्ही डार्क मेकअप करा, हेवी आईज करा, स्मोकी आईज करा, यू जस्ट पुट दिस लिपस्टिक, यू गुड टू गो. सो दिस वन इज पनाश. मी तुम्हाला याच्यावरती पनाशचं हँड स्वॉच दाखवते. दिसते का? तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर अशी पीची ब्राउनिश शेड आहे पनाश. दुसरी शेड आहे डिटरमाइंड. डिटरमाइंड शेड आहे ही थोडीशी रेड टोन मध्ये बोलू शकतात. रेड आणि ब्राऊन ह्या शेड मध्ये ही मोडते. ऍक्च्युली थोडीशी डार्क रेंज आहे ही त्यांची. ब्राऊन, मला असे शेड्स आवडतात. सो दिस वन इज डिटरमाइंड. फर्स्ट आहे पनाश आणि सेकंड आहे डिटरमाइंड. तिसरी शेड आहे टॉमबॉय, जी आता मी लावलेली आहे आणि ती अतिशय सुंदर शेड दिसते. म्हणजे तुमचा स्किन टोन गोरा असेल, मीडियम असेल, डीप असेल, ही
कुठल्याही इंडियन स्किन टोन वरती खूपच सुंदर दिसते. सो ही आहे टंबर. एकदम प्रॉपर पिंक म्हणू शकता तुम्ही. ही तुम्हाला हातावरती लक्षात येते का? आणि तशी लिप्स वरती मी ही लावलेली आहेच. सो दिस इज टंबर. चौथी शेड आपली आहे ग्रेस. माय गॉड, ग्रेस शेड इतकी सुंदर आहे की फेअर स्किन टोनला इतकी कॉम्प्लिमेंट करते. म्हणजे ही ऍक्च्युली पिंक आणि पीच ह्याचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. ही पिंक मध्येही मोडत नाही आणि ही पीचही नाही. ही लिप्स वर लावल्यावरती एक वेगळा शेड दिसतो. आता माझ्या हातावर ही अशी दिसते, तुमच्या जर लक्षात येत असेल तर. खूपच सुंदर शेड आहे ही ग्रेस. पुढची शेड आपण बघतोय ती आहे कॉम्प्लिकेटेड. ही शेड जी आहे ही पिंकी ब्राउनी न्यूड शेड मध्ये मोडते. म्हणजे जस्ट लावा तुम्ही आणि जस्ट नॅचरल लुक देते. ग्लॉसी इफेक्ट की आपण एक ग्लॉस लावलाय, एक जस्ट ट्रान्सपरंट ग्लॉस बोलू शकतो किंवा थोडासा पिंकी टीन देणारे ग्लॉस. सो ही ती शेड आहे. दिस वन इज पॉइस्ट. मला पॉइस्ट फारशी आवडलेली नाही, पण कधी मी स्मोकी आईज केले, थोडेसे हेवी आईज केले तर ही लिपस्टिक लावायला मला अतिशय आवडते. पुढची शेड माझ्याकडे आहे. ऍक्च्युली ह्याचा प्रॉब्लेम हे आहे की ह्याच्यावरती मागे ना त्यांनी असे स्टॅम्पिंग केलेलं आहे, तर त्यामुळे लिपस्टिकचे नावं पटकन लक्षात येत नाही. पण ही सेज आहे. ही शेड म्हणजे मला पर्सनली अशा पिंकिश मॉविश पिंक टोनचे शेड्स फार आवडतात. त्याच्यामध्ये ही मॉव शेड मध्ये मोडते ही शेड. खूप सुंदर शेड आहे. म्हणजे लिप्सवर लावले की म्हणजे असं वाटतं की बस आता हा शेड मला मिळाला, बाकी मला काहीच लावायचं नाहीये. सो दिस वन द सेज. नेक्स्ट शेड आहे मेबी ही वर्व आहे. वर्व सुद्धा सुंदर शेड आहे. ही पिंक टोन मध्ये आहे, लाईट पिंक आपण म्हणू शकतो. सुंदर शेड आहे ही वर्व. पुढची शेड आहे ब्रेव्ह. ब्रेव्ह सुद्धा खूप सुंदर शेड आहे. ही थोडी सेज पेक्षा थोडीशी डार्क आहे. ही सेज आहे, इथे आहे ती. आणि ही ब्रेव्ह ही म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल वेअरवर नो डाऊट कधीही यूज करू शकता. इतकी सुंदर शेड आहे. पुढची शेड आहे आपली सॅवी. सॅवी शेड जी आहे ना ही ब्राऊन, रेड आणि ऑरेंजिश टोन मध्ये जाते. ही पण सुंदर शेड आहे. फेअर स्किन टोनला ही फारच जास्त कॉम्प्लिमेंट करते. खूप सुंदर शेड आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट ही आहे, ओपन करून लक्षात आली तर येईल, फर्स्ट. ही एक न्यूट्रल पिंकी टोन शेड आहे. पिंकी ब्राउनिश असं आपण म्हणू शकतो. सो दिस वन इज द फर्स्ट. तुम्हाला हवं असेल तर मी याचे लिप्स वॉचेस पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. पण लिप्स वॉचेस पेक्षा कधीही हँड्स वॉचेस
लिप्स वॉचेस हे हर एकच्या स्किन टोनवर, अंडर टोन्सवर डिफर करतात. सो माझ्या लिप्सवरती अशी दिसू शकते, तुमच्या लिप्सवरती वेगळी दिसू शकते. सो प्रेफरेबली हँड वॉचेस कधीही बेटर असतात. सो these are the K Beauty's Hydra Creme Lipsticks, जे swatches. आय होप तुम्हाला ह्या लिपस्टिकचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.